महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक नगर निगम चुनाव के मद्देनजर प्रभाग क्रमांक 6 में चुनावी सरगर्मी तेज हो गई है। आज मखमलाबाद गांव में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के समर्थन में एक विशाल प्रचार सभा का आयोजन किया गया। इस सभा में भाजपा के अधिकृत उम्मीदवार मनीष सुनील बागुल, चित्रा जगन्नाथ तांदले, वालू विश्वनाथ काकड़ और रोहिणी बाबूशेठ पिंगले के लिए जनता से आशीर्वाद मांगा गया। सभा को संबोधित करते हुए वरिष्ठ नेता सुनील बागुल, विधायक राहुल ढिकले, विधायक देवयानी फरांदे, पूर्व केंद्रीय मंत्री भारती पवार ने प्रभाग के सर्वांगीण विकास का रोड मैप जनता के सामने रखा। भाजपा का मुख्य एजेंडा बेहतर सड़कें, स्वच्छ पेयजल और मजबूत बुनियादी सुविधाएं प्रदान करना है। उन्होंने मतदाताओं से अपील की कि क्षेत्र को विकास की मुख्य धारा से जोड़ने के लिए भाजपा के पैनल को भारी मतों से विजयी बनाए। आणि तुम्ही सगळं बघितलं असेल का मखमलाबाद गाव हे टोटल राजकारणाच्या अवतीभोवती फिरत असतं। जेवढंही काही राजकारण घडतं ते मखमलाबाद मधून घडतं आणि ह्याच गोष्टीचा अभ्यास करून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मखमलाबाद ह्या गावाचा विकास बघून किंवा ह्या गावाकडे बघून आम्ही इकडे कायम 3 उमेदवार देत असतो। वास्तविक पाहिलं तर 50% मध्ये आम्ही आणि 50% मध्ये इकडे वरचा भाग आहे। असं असताना सुद्धा मखमलाबाद या परिसरामध्ये आपण 3 उमेदवार देत असतो। खालच्या बाजूला फक्त 1 उमेदवार घेतला जातो। मागच्या पंचवार्षिकला सुद्धा तुम्ही बघितलं असेल, आम्ही 3 दिले होते आणि एक खालून आम्ही लढलो होतो। आता तुम्हीच आम्हाला तिकडे अजून एक खाली दिला होता, बरोबर आहे ना? आम्ही तो तुम्हाला 3 देतो, तुम्हीच आमच्याकडे एक रिटर्न पाठवता। त्याच्यामुळे तसं काही करू नका। गावाची भौगोलिक परिस्थिती बघता इथे 3 नगरसेवकांची खरोखर गरज आहे। भाऊनी सांगितल्याप्रमाणे पाटाच्या त्या बाजूला सर्व रोड, रस्ते, नळ, पाणी सगळं झालेलं आहे। आता विकासाची गरज आहे पाटाच्या इकडे। मधल्या 8 महिन्याच्या पावसामध्ये रस्त्याची आपली धुळधाण झालेली आहे। कोणताही कॉलनी रोड असेल किंवा गावाचा रोड असेल किंवा आपला हा मेन रोड असेल, या सगळ्या रोडची परिस्थिती खराब झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सत्ताधारी पार्टी बरोबर उभा राहावं लागेल। जी पार्टी केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, महापालिकेमध्ये मागच्या पंचवार्षिकला होते, ह्याही पंचवार्षिकला राहील। अशा पार्टीच्या पाठीशी उभं राहिलो तर निश्चितच आपल्या गावाचा विकास आपल्याला करता येईल। आता आमची काही चूक नाहीये, आम्ही एक असताना तिकडे पूर्णपणे सर्व डेव्हलपमेंट केली। इकडचेच तुमचे नगरसेवक आम्हाला सांगतात आम्ही आमचं पाहून घेऊ, पाटाच्या इकडे तुम्ही काही येऊ नका। पाटाचे आता मी बापूला सांगून टाकेल, पाटाच्या इकडे पाटाच्या तिकडे अजिबात करायचं नाही, सगळीकडे आमचा हिस्सा राहणार आहे आता। कारण आम्हाला तसं सांगितलं गेलं आणि ते सांगितल्यामुळे दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळे नुकसान पण होतं। दुसरी गोष्ट, या गावाची परंपरा आहे, मी अनेक वर्षापासून ऐकतोय, आम्ही पाहुण्याचा स्वीकार करते नाही, पाहुण्यांना मतदान करते नाही। आता यांनी पण सांगितलं, बाहेरचे उमेदवार म्हणा किंवा गावात आलेला पाहुणा, बरोबर आहे ना? तर तुम्ही, माझी एकच विनंती आहे, तुमच्या गावातील जे लोक असतील त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहा आणि कमळाच्या पाठीशी उभं राहून त्या 4ही उमेदवारांना निवडून द्या। एवढंच बोलतो। जय जय महाराष्ट्र। म्हणून तुम्हाला परत एकदा सांगते, कमळ आणि कमळ आपले 4ही उमेदवार 16 तारखेला मला अध्यक्षांचा फोन येईल तेव्हा मात्र कमळ आणि कमळ। खूप खूप सगळ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांना दिलं ऐकलं नव्हतं, त्याच्यामुळे यावेळेस सगळं जुळून आलेलं आहे, वातावरण चांगलं आहे। फक्त तुमच्यातली एकी महत्वाची आहे,
तुम्ही एकत्र राहून प्रयत्न करणे गरजेचं आहे. आणि जेव्हा प्रयत्न आपण करतो तेव्हा प्रयत्नांती परमेश्वर ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात आहे. कारण आदरणीय देवेंद्रजींनी, आदरणीय गिरीश भाऊंनी, आपले सर्व शहराच्या कोर कमिटीने आपल्याला जी संधी दिली आहे त्या संधीचं आपण सोनं येत्या 15 तारखेला निवडणुकीत नक्कीच कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मखमलाबादकरांना खरंच मी मनापासून एक विनंती करतो की आपल्यातले लोक आहे, सुनील भाऊंसारखा नेता इथे आहे जो हजारो लोकांना हाताला काम देतो आणि जे लोकांची बेरोजगारी दूर करतात, त्यांचा प्रभाग त्यांनी विकास केलाय, अतिशय चांगला केलाय. या भागात ते आता याच्या पुढे लक्ष घालतील. मध्यंतरीच्या काळात मुद्दाम त्यांना राजकीय षडयंत्राखाली अटकवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याच्यातूनही तावून सुलाखून ते बाहेर पडले. विरोधकांनी काही गोष्टीचं भांडवल करायला बघतात, परंतु तुम्हाला सांगतो खरं जे सोनं असतं ते किती तापवलं तर ते सोनं निखळून येतं. लक्षात ठेवा, काळं पडत नाही. आणि त्या संकटातून नाना जे आलेत ते खऱ्या सोन्यासारखे तावून सुलाखून आलेत. आणि ते जे आहे त्या सगळ्याचा रिझल्ट हा 16 तारखेला नाना दिसेल आणि या सगळ्यात पंचवटीत सगळ्यात जास्त मतांनी शंभू काबूल निवडून येईल. कारण जे तुम्ही सगळे फिरत आहात, शंभू फिरतोय, लोकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. आणि त्याच्यामुळे जे काम केलं, जे रोपटं आपण लावलं होतं त्याचं वटवृक्षात रूपांतर होते. जी पुण्याई आहे ती पुण्याई लोकांच्या आशीर्वादाने आपल्याकडे मतांच्या रूपाने नक्कीच मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो. येत्या 15 तारखेला आपण सर्वजण कमळाच्या समोरचं बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना आपला आशीर्वाद रूपी मत द्याल ही अपेक्षा व्यक्त करू आणि ताबतो. जय श्रीराम. इस प्रचार सभा की खास बात मखमलाबाद गांव सहित प्रभाग क्रमांक 6 के विभिन्न क्षेत्रों से आए लोगों की भारी उपस्थिति रही। स्थानीय नागरिकों के उत्साह को देखते हुए भाजपा में भारी जोश नजर आ रहा है। सभा के दौरान विकास का वादा, भाजपा का इरादा जैसे नारों से पूरा परिसर गूंज उठा। महाराष्ट्र बुलेटिन के लिए दिनेश वाघ, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।